पत्रकार महोदयांचं मी मनापासून स्वागत करतो। आज बुद्रुक पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची आज पुण्यतिथी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, सर्व महामानवांना वंदन करून माझ्या मनामध्ये जे निश्चय केलेला आहे, माझ्या मनामध्ये जे संकल्प केलेला आहे, त्या संकल्पाचा तुमच्यापाशी कुठं तर वाचा फोडावी म्हणून मी आज तुम्हाला सर्वांना बोलून घेतलेला आहे। मी 2017 साली शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून जिल्हा परिषद खंडाळी सर्कल मधून निवडणूक लढवली होती। त्यामध्ये माझ्या खंडाळीकरांनी व माझ्या सर्कल मधल्यांनी सर्वांनी मला भरपूर प्रेम दिलं आणि मी निवडून आलो। एक सर्वसामान्य वीटभट्टीवर काम करणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेऊन हैदराबादला माझा जन्म झालेला आहे। मला काही भावनिक करायचं नाही असा काही विषय नाही, पण माझी परिस्थिती काय होती हे माझ्या खंडाळीकरांना माहित आहे, पण सगळ्या जनतेसमोर यायला पाहिजे। आणि अशा ह्याच्यामध्ये मी आमच्या घरामध्ये तर कोणी राजकारण हा विषयच नाही, कारण आम्ही स्थलांतरित होणारे लोक असा होतो। आम्ही पहिला आरखेडचे होतो, खंडाळीला आलो, आता खंडाळीला अहमदपूरला आलो, असा आमचा जीवन प्रवास आहे। त्यामध्ये माझे भाऊ माननीय माणिक जाधव, मी 1996 ला डॉक्टर अशोक सांगवीकर साहेबाकडे कंपाऊंडर म्हणून 5 वर्ष नोकरी केली, 300 रुपये महिना, म्हणजे रोज 10 रुपयावर। पण माझ्या आई वडिलांची पुण्याई असेल, माझ्या भावाची मेहनत असेल, आम्ही आज ह्या इथपर्यंत आलेलो आहोत। जरी असं सामान्य कुटुंबातून आलेलो असलो तरी बी जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना माझं काही शिक्षण तेवढं उच्च शिक्षण झालं नसताना, मी फक्त 10वी पास आहे, तरी पण सभागृहामध्ये जिल्हा परिषदच्या आवाज उठवण्याचं काम, प्रत्येक मुद्द्याला न्याय द्यायचं काम मी केलेलं आहे। आणि ह्याची प्रचिती जिल्हा परिषद मध्ये तुम्ही घेऊ शकता, विचारू शकता की प्रत्येक 3 महिन्याला जर जीबी लागली तर त्या जनरल बॉडी मध्ये फक्त माधव जाधवच्या नावावरच जीबी जास्त चालायची, कारण मी हे ग्राउंड लेवलून आलेला आहे। मला लोकांच्या अडचणी माहित आहे, लोकांना काय त्रास होतोय ते माहित आहे, आणि ती मी सभागृह गाजवलेला आहे। ते सभागृह गाजवत असताना सन्माननीय आमदार धीरज देशमुख साहेब देखील, त्यांनी देखील माझी पाठ थोपटलेली आहे की काय तुमचं अभ्यास आहे, किती मुद्देसूद मांडणी करता आपण। पण सामान्य कुटुंबातून आलेला असल्यामुळं पुढे वाव भेटतो न भेटतो, पण जे काही भेटले त्याच्यामध्ये मी पुरेपूर आपल्या जी काही खुर्ची मिळालेली आहे त्याला न्याय द्यायचं काम केलेलं आहे। आता सध्या जी राजकीय परिस्थिती सर्वांनाच माहित आहे की देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, तेवढी काही स्थिर परिस्थिती नाही, अस्थिर आहे। सर्व काही पक्ष फुटायला लागलेत, घरं फुटायला लागलेत, काही व्हायला लागले, आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनता संभ्रमावस्थेमध्ये आहे की आपण द्यायचं तर मतदान कुणाला द्यायचं आणि काय करायचं। कारण आपल्या इथला इतिहास आहे की अपक्ष निवडून यायचं आणि कुठं तर जायचं, बरं जायचं तर जनतेला विचारून जायला पाहिजे, ही न करता लोकांना विश्वासात न घेता, लोकांचे बऱ्याचदा विश्वासघात झालेले आहे। लोकांना नवीन चेहरा पाहिजे होता। सर्व जाती धर्मातून 18 पगड मधून मला सांगणे येत होतं की माधवराव काहीतरी बघा, निर्णय घ्या, तुमच्याकडे आशेने बघतेत लोक। माझी परिस्थिती नाही, मी काही मोठा गडगंज नाही, मी आता कसं तर करून खायला लागलेला आहे, आणि मी एवढे मोठा निर्णय घ्यावा अशी माझी परिस्थिती नाही। पण तरी पण सर्वांनी म्हणले की तुम्ही उभा तर टाका, अगोदर उभा टाकल्यानंतर तुमच्यासोबत कोण कोण येणार आहे, आणि हे तुम्ही तुमच्या परिस्थितीवर जाऊ नका, ही गोपाळकाला सगळं एकत्र येणार आहे, तुम्हाला आम्ही निधी देऊन तुम्हाला तुमचा खर्च करू, असे काही तर कालपासून 100-150 फोन आहे की तुम्ही फक्त उभा टाका, तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहो का नाही। मी त्यांना देखील सांगू इच्छितो, काहीही झालं, सूर्य जरी पश्चिमेकडून एखाद्या वेळेस निघत तर नाही, पण निघाला तरी माधव जाधव हा उमेदवार राहणार आहे, उभा टाकणार आहे, आणि अपक्ष आपला
देशामध्ये हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये अहमदपूर चाकूर विधानसभा ही पुरोगामी आहे. जेव्हा हे आमची राष्ट्रवादी फुटली, आमची राष्ट्रवादी फुटल्यानंतर मी माझ्या नेत्यापाशी प्रामाणिक भावना व्यक्त केल्या, साहेब आपण शरद पवार साहेबांकडे राहायला पाहिजे, आपण 1.5 वर्ष सत्तेत जायचंय का 5 वर्ष पुढचे आमदार व्हायचे ते आपण ठरवायला पाहिजे साहेब. पण असो, मला कुणावर काही बोलायचं नाही, मी कुणावर नाराज नाही, मी पुरोगामी विचाराचा आहे. मी माझ्या साहेबांना विनंती केली लोकसभेला, मी साहेब मी काम करणार नाही, मी पुरोगामीचं काम करणार आहे आणि मी पुरोगामी सोबतच राहणार आहे. आणि तसं आपण नोटीस केला असता लोकसभेमध्ये मी कुठंही सक्रिय नव्हतो. माझं जे काही माझे घरातले 6 मतदान आहे, माय, अण्णा, भाऊ, वहिनी आणि माझी पत्नी, आम्ही ते पुरोगामी विचारधारेचे जे लोक आहेत त्यांना दिलं आणि ते निवडून आले. अशा पद्धतीनं मी पुरोगामीच्या सोबत चालणार आहे. मी अपक्ष निवडून आल्यानंतरही पुरोगामी विचारधारा असलेल्या पक्षाकडे जाण्याआधी तर तुम्हाला विचारणारच, पण त्याच्याच सोबत जाणार. काही झालं, आजचे जे सगळे जे ही आहे माझ्यापाशी काय, मी तसं आता ते इथं नाव घेणं तेवढं उचित नाही, तरी पण मी जरांगे साहेबाकडे जसं काही नाही, सगळे दबाव आले तरी मी काही फरक पडणार त्याच्यावर, तसं माझ्यापाशी बी काही नाही. कोणती ईडी येऊ, सीबीआय येऊ, काय मला काही फरक पडणार नाही. आमचं कुटुंबच काय आणि आमच्याकडे हाय काय, त्याच्यामुळे मला काही कुठली भीती नाही. मला माझ्यावर कोणी काही दबाव टाकू शकत नाही. मी पुरोगामी सोबतच राहणार आहे आणि मी सर्वसामान्य जनतेला 18 पगड जाती धर्माला घेऊन मी अपक्ष उमेदवार म्हणून जेव्हाही निवडणुका जाहीर होतील त्यातल्या लवकर, म्हणजे पहिला दिवस असेल, दुसरा दिवस असेल, त्या दिवशी मी फॉर्म दाखल करणार आहे आणि मी निवडणूक लढणार आणि ही सर्व जनतेचे प्रश्न कसे मार्गी लावले जातील हे मी ह्याचं गांभीर्यपूर्वक त्याच्यावर मी काम करणार आहे. जिल्हा परिषद मध्ये काम करीत असताना, एवढ्या सामान्य कुटुंबातून आलेला असताना देखील लोक आज लोकप्रतिनिधीकडे लोक काय बघू लागले, एकाही सरपंचानं माझ्या सर्कल मधल्या दसवाडी पासून तिकडे सिंदगी पर्यंत कोणत्याही सरपंचानं म्हणाव, कोणत्या कार्यकर्त्यानं म्हणाव की माधव जाधवला हे निधी मिळवण्यासाठी कधी 2 रुपये कमिशन दिले. हालाकी माझी परिस्थिती तेवढी ही नसताना, चांगली नसताना देखील मी कधी पैशाचा हाव केला नाही. ही जी काही वैभव आम्ही काही असेल आमचं शून्यातून विश्व, ह्याला सर्वस्व माझा माणिक भाऊ, माझा भाऊ जवळ, म्हणजे कसं आहे सर्व भाऊ करते. मी तर सगळ्याचे आज 7 वर्ष झालं लग्न सुखदुःखामध्ये ह्याच्यातच मी 7 वर्ष झालं बाहेर आहे. त्याच्यामुळं मला पैशाचं कधीही प्रेम नाही, राहणार बी नाही. आणि कार्यकर्ता कसा जपला पाहिजे, कार्यकर्त्याच्या भावना ओळखल्या कशा पाहिजे ही जाण मला आहे. कारण मी खालून वरी आलेला आहे, मी एकदम शून्यातून वरी आलेला आहे. मला त्याची जाण आहे. कार्यकर्त्याला माझ्यापाशी न्याय मिळणार आहे आणि जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आता ते काय मला फोन करायले तर मी आमदार थोडं तुम्हीच होणार, माझ्या एवढा सहज उपलब्ध होणारा माणूस कोण भेटणार आहे यांना. माझ्या 2017 ते 22 मध्ये इथं जे आपले जिल्हा परिषद सदस्य होते, सगळ्यात जर उपलब्ध राहणारा जर जिल्हा परिषद सदस्य कोण असेल तर मी होतो. आणि सगळं म्हणजे माझ्या सर्कल पुरतच नाही, माझ्याकडे जे आज समजा अहमदपूर तालुका असेल, चाकूर तालुका असेल, का मला बोलायला का म्हणाले की तुम्ही थांबा, कारण चाकूर तालुक्याचे कामं असतील, शिक्षण विभागातले, एमर्जन्सी विभागातले, कोणत्याही विभागातलं जर काम असेल तर ते काम माझं काम आहे असं समजून मी काम करत आलेलं आहे. आणि तसंच काम या इथून पुढच्याही काळामध्ये आपल्याला करायचे. त्याच्यासाठी आपल्याला जनसामान्यातून खूप काही आशीर्वाद आहे. आपला बी आशीर्वाद ठेवा. तुमच्यातलं एक, तुमच्या कुटुंबातला एक सामान्य मुलगा आज, तसं तर ही डेअरिंग करायला कुणाचं, आता तेच मला म्हणे तुमचं काळीजच कसलं आहे, कसं काय डेअरिंग करू लागला, पण ही माझी डेअरिंग नाही, ही जनतेची डेअरिंग आहे. जनतेच्या भरोश्यावर उभा टाकू लागला आणि जनता काय आहे ते त्याचा मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला मतदान देणार आहेत, आशीर्वाद देणार आहेत ही मला खात्री आहे. आता तुमच्या पत्रकार परिषदेची जनतेपर्यंत माहिती देण्यासाठी आम्ही फेसबुकला पोस्ट केल्यानंतर माधवराव जाधव आमदारांपासून वेगळे होत आहेत अशा पद्धतीची पोस्ट, त्याच्या खाली आलेल्या कमेंट नुसार मी आपल्याला एक प्रश्न विचारणार आहे
कमेंट मध्ये असं लिहिलंय की जिल्हा परिषदेला यायची लायकी नसताना आमदारांनी निवडून आणलं, आता आमदारकी लढवणार आहेत. तर या लोकांना जे अशा पद्धतीच्या कमेंट करतात यांना तुम्ही काय उत्तर देणार आहात? माझी लायकी काय आहे काय नाही आदरणीय साहेबांना माहित आहे. आदरणीय साहेबांचं माझं कसलंच काहीच नाही. आदरणीय मी आज सकाळी देखील अविनाश भैयाला फोनवर बोलून सांगितलं, भैया मी आज उमेदवारी जाहीर करू लागलो. माझ्या आणि त्यांच्या कुटुंबाचे अगदीच जे पहिले संबंध आहेत तेच राहणार आहेत, त्याच्यामध्ये काही हे नाही. आता बोलणारे बोलत राहणार आहेत. बोलणारे तर मला असंही म्हणाले की आपण कुणाचे तर मतं खायला उभा टाकू लाव का, कुणी तुम्हाला उभा करू आलाय का. त्यांना स्पष्ट सांगितलं, ते पटत नाही लोकांना. शब्द घ्यावा लागायला मला की बाबा मला कुणी उभा करण्यात झालंय ना, मला कुणाचे मतं खायचे, मला जनता उभा करू लागली आहे आणि जनतेच्या मनात मी आहे. जनता जे करेल ते करेल. हे जे करणार आहेत हे कमेंट, त्यांना माझ्याकडं सबसे बडा हथियार क्या होता है तो मौन रहता है. मौन हीच हत्याला ही. आणि त्यांना ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी कळेल जिल्हा परिषद. याच्यावर एक मला थोडस इतिहासात जातो. मागे एक 99 एक आमदार झाले, त्याला असंच म्हणले होते हे काय ढाळेगाव काळेगावचं इलेक्शन नाही रे, आले होते निवडून ते. आणि ते खंडाळीचे जिल्हा परिषद सदस्य होते. मी तर खंडाळीचा जिल्हा परिषद सदस्य. खंडाळी भूमी पावनभूमी आलमप्रभू महाराजाची भूमी आहे, तिथून मी जिल्हा परिषद सदस्य झालोय. आणि ह्या वेळेस आमदार होण्याचे जनतेने ठरवले माझ्यापेक्षा जास्त. त्यांनी मागे लागले तुम्ही उभा टाका, फक्त तुम्ही ठाम राहा. त्याच्यामुळे त्यांच्यावर काही जास्त बोलत बसायचं नाही. आपल्याला कुणालाच आपला आरोप कुणावर नाही, आपण कुणावर नाराज नाव. आपण आपलं जनतेच्या सूचनेनुसार आपलं नशीब जनतेमध्ये चालव बघू. पण माधवराव त्यांचं काम होतं, त्यांनी विधिमंडळाच्या माध्यमातून समजा मतदारसंघ मांडला होता नागपूर आणि अहमदपूर. तर तुम्ही तर तसा काही प्रयत्न करता, फक्त जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आधारावर एवढा मोठा विधानसभा मतदारसंघ तुम्हाला साधित होईल असा विश्वास वाटते का? सरांचं एकदम करेक्ट आहे. सर मी ही जेव्हा पाऊल उचललाय, गेली 7 वर्ष झालं तेच करतोय मी. लोकांच्या गाठी भेटी घेणं आणि लोकांमधून काय रिस्पॉन्स येणं. आता माझं नाव कुणाला काही अपरिचित नाही. माधव जाधव हे नाव सगळ्यालाच माहिती आहे. मी सगळ्यांचीच कामं केलेली आहेत. ठीक आहे, मित्रमंडळ स्थापन केलं नव्हतं, करणारही नव्हतो, पण काही घटना हे आता कसं आहे सर, त्याच्यामध्ये न जाता मी 7 वर्ष लोकांचं काम केलेलं आहे. लोक ठरवतील, जनता ठरवेल, मायबाप जनता की त्यांना काय पसंत आहे. माधवजी, आपण सकल मराठा समाजाची उमेदवारी मागणार आहे. मी सकल मराठाचा समाजाचं जे आता आंदोलन चालू आहे, गरजवंतांना आरक्षण पाहिजे म्हणून लढा चालू आहे. मी अशामध्ये असा म्हणणार आहे तशातला तर मी गरजवंतच आहोत. आणि माझ्यासारखे प्रत्येक समाजामध्ये गरजवंत आहे आणि त्या गरजवंताचा उमेदवार मी आहे. त्याच्यामुळं एका समाजाचा न राहता मी 18 पगड जाती धर्मासोबत राहणार आहे. माझी उमेदवारी हे सगळ्यांमधून आलेली आहे, असं म्हणजे एक लेबल मला नाही. एक प्रश्न असा आहे की अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाला एक सेक्युलर आमदार हवा असं वाटत प्रत्येक वेळेस. तर भाजप सोडून किंवा भाजपचे कॅन्डिडेट सोडून मुस्लिम मतदान करतात. तर बघितलं तर विनायकराव पाटील साहेब भाजपमधून आलेले आहेत, खंदाडे साहेब भाजपमध्ये आहेत, बाबासाहेब पाटील सहयोगी मित्र पक्ष आहे. तर तुमच्याकडून जे बघण्याचा दृष्टिकोन मुस्लिम समाजाचा असणार आहे ते एक सेक्युलर म्हणून असणार आहे. तर तुम्ही ह्याबाबत काय सांगा? मी याच्याबद्दल आधी स्पष्ट केलंय. मी 2024 ची जी लोकसभा झाली, मी पुरोगामीचं काम केलं. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या मी कोण आहे ते. मी कुणा स्टेजवर दिसलो का तुम्हाला 2014 मध्ये? अजिबात. सॉरी 24 मध्ये नाही. मी पुरोगामीचं काम केलं, मी पुरोगामी राहणार. मुस्लिम समाजासाठी काय आपल्याकडे मी पर्याय दिलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी होऊन पर्याय मागितलाय. त्यांनी होऊन मला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊ लागले, तुम्ही थांबा, तुम्हाला काय करायचंय. आता हे सगळे विषय येतेच. ताकद आहे का, तयारी आहे का, ही आहे का, ती आहे का, बघू म्हणलं. जे व्हायचे ते होणार आहे.
ते म्हणजे तुम्ही थांबा, ताकदी आम्ही आणता कुठून आणायच्या तिथे, तुम्ही फक्त थांबण्यावर ठाम राहा, हे असं मला सगळ्याचं म्हणणं आहे. आणि तशानुसार मी थांबण्यावर ठाम आहे. बाकी जे जे संकट येतील समोर, त्याच्यानुसार माझ्या समोर एक 100-200 ढाली आहे, दुसऱ्याच माझी काही गरज लागणार नाही त्याला. दुसरा एक विषय असा आहे, तुम्ही सांगितलं की माझ्या मागे 100-200 ढाली आहे. पुढे ऐका माझ्या ढाली आहे, तुमच्यासाठी 100-200 ढाली आहे. या 100-200 ढालीमध्ये अहमदपूर तालुक्यातील अहमदनगर मतदारसंघातील असा कोणता लोकप्रतिनिधी आहे का तो स्वतः पुढे येत नाही पण तुम्हाला पुढे? असा लोकप्रतिनिधी कुणी नाही. आणि मला तुम्ही पुरी करायसाठी मी काही चमच्यानं दूध पित नाही. माझी इच्छाशक्ती आहे, माझ्या जनतेची माझ्याकडे आलेल्या भावना आहेत, माझी मित्र कंपनी आहे, आणि मी हे जे माझा जे जनसंपर्क आहे त्याच्यातून मी उभा टाकू लागला. कुणाला पाडण्यासाठी आणि कुणाचे मत खाण्यासाठी उभा टाकण्यात झाला, कुणी मला काही भावला नाही. मी कुणाचा, मी माझ्या मनानं उभा टाकलं. माझ्यासोबत असं कुणीही नाही, माझ्यासोबत जनसामान्य लोक आहेत, त्या नाही म्हणतोय मी. सदस्य कुठेही लोकप्रतिनिधी आहेत. आता आम्ही तर माझे सदस्य आहोत, आमदारच आहेत ना. इतके दिवस आमदार साहेबांसोबत होता, मग अचानक काय झाले त्यांच्या सोबत होत, काय मागची पार्श्वभूमी आहे? नाही, साहेब असं आहे, मी मध्ये होता काल चालू आहे, खरं आहे का? काय तुम्ही अशा साहेबांच्या विरोधात उभं करताय? कोण म्हणलं तुम्हाला? कोण म्हणलं? नाही, त्याच आहे, मी साहेबांच्या विरोधात उभा टाकणार. मी माहिती नाही तुमच्या दोघांमध्ये साहेबांनी तुमच्यामध्ये